मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय आणि यात अशाच विविध मागण्यांसाठी काल माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहाय्यक संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बालाजी पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीमध्ये आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीसाठी प्रशिक्षणार्थी आणि आयुक्त हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलंय त्या आस्थापनेमध्ये 4.5च्या मुद्द्यानुसार जर त्या आस्थापनांना गरज असेल आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांची सुद्धा इच्छा असेल तर त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. पण आस्थापना सुद्धा तयार आहेत, पण त्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन कोणी करायचं त्यासाठी सरकारने त्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मानधनाची तरतूद करून द्यावी, हा एक मुद्दा घेण्यात आला. त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांना ज्या सरकारी भरत्या होतील यामध्ये 10% आरक्षण देण्यात यावं किंवा अंशकालीन त्यांच्यासाठी आरक्षण ठेवण्यात यावं, ही सुद्धा मुद्दा या चर्चेमध्ये घेतला. अशा अनेक मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये काल चर्चा झाली. आता हे संपूर्ण जी बैठक होती या बैठकीमध्ये जे निवेदन आहे ते आयुक्तांकडे या प्रशिक्षणार्थ्यांच्या आणि चाकूरकर साहेबांच्या शिष्टमंडळाने सोपवलेलं आहे. आता हे आयुक्त कार्यालय हे संपूर्ण जे पत्र आहे हे सरकारकडे त्यांची शिफारस करेल आणि सरकारला हे पत्र पाठवेल आणि त्यानंतर त्यावरती सरकारचा काय रिप्लाय येतो यावरून पुढची भूमिका ठरवण्यात येईल. त्याबरोबर या पत्रात असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे की जर या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर फेब्रुवारी महिन्यामध्ये हे प्रशिक्षणार्थी व त्यांच्या कुटुंबासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे कुठेतरी सरकार नक्कीच याची दक्षता घेईल असे अपेक्षा आहे. ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल झालेल्या बैठकीतील सारांश तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.